नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामधील 2 आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। धर्मांतर प्रकरणामध्ये काल शफी शेख आणि रजा मेमन यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। दरम्यान आपल्याला नाशिक रोड कारागृहामध्ये मारहाण झाल्याचा दावा आरोपी शफी शेखनं कोर्टात केलाय। कारागृहामधील इतर कैद्यांनी मारहाण केल्याचं शफी शेखनं सांगितलेलं आहे। तर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या एफआयआर करण्याची गरज आहे का, आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या एफआयआर करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे। मी आज सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे, तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या, तर मी तो तसा देणार आहे। अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही। आणि दरम्यान या प्रकरणी आरोपी रजा मेमनच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आलेली आहे। प्रेमसंबंधामधून हे प्रकरण घडल्याचा आरोप अयाज काझी यांनी केलाय आणि त्याचबरोबर जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची बदनामी केली जात असल्याचं देखील ते म्हणालेत। नाशिकमधल्या TCS कंपनीमधील जे आरोपी आहेत त्यापैकी 2 आरोपींना आज कोर्टात या ठिकाणी आणलेलं होतं आणि या आरोपींचे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत। काय नेमकं आपली मागणी आहे आज या ठिकाणी कोर्टामध्ये आपण होता? जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। जे गुन्हेगार नाही त्यांना येतो खोट्या केसेसमध्ये घेऊन आणि त्यांच्यावरती अत्याचार, त्यांच्या घरचे हैराण, त्यांचे नातेवाईक हैराण परेशान, पूर्ण समाजाची बदनामी करायचं काम चालवलं आहे नाशिक शहरात। गुन्हेगार एक राहतो, पूर्ण समाज गुन्हेगार नाही राहत। आणि सत्ताधारी पक्षच येतं BJP आहे आणि तो BJPच येतं घाट पाणी पुरवून संघटनांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना हे करून मुस्लिम समाजाच्या विरोधात मोर्चे काढते। मुस्लिम समाजाचा काय संबंध आला? तो मुस्लिम समाजात जन्माला आला तर त्यांनी का चूक केलं का, पाप केली का? पूर्ण समाजाला टार्गेट करायचं। प्रेम प्रकरणाचं प्रकरण ते FIRच्या येतं, FIRच्या कॉप्या येतं, सर्व पोस्ट कॉपी येऊ राहिली, पेस्ट येऊ राहिली। एकच FIR, त्याच्यात काही हे नाही। आम्ही त्याला पाठीशी घालत नाही, परंतु जे निरपराध आहे त्यांना येतं खोट्या केसेसमध्ये गोवायचं, स्क्रिप्ट तयार करून काम करायचं। जे आक्षेप सर्व RSS वर आहे, बजरंग दलावर आहे, VHP वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर। कुटुंबाकडनं देखील या सगळ्या कारवाई संदर्भात काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न उपस्थित केले जात आहे। पोलिसांच्या कारवाई संदर्भात देखील काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडनं कोर्टात नेमकं काय काय मुद्द्यावर त्या ठिकाणी मांडलं जाईल हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। तर आरोपींच्या नातेवाईकांचा चांगलाच समाचार नितेश राणेंनी घेतलाय। आरोपींच्या नातेवाईकांनी घातलेला गोंधळ, केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा हल्लाबोल राणेंनी केलाय। खरंच चुकला तेव्हा त्याच्या पाठीशी कोणी उभं राहिलं नाही, फडणवीसांनी तडजोड केली नाही, चुकीला चूक म्हणणारे आम्ही आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय। अंतर करण्याची जबरदस्ती झालेले असे पुरावे आलेले आहेत, पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। आता या चोराच्या उलट्या बोंबला आहेत, त्यांची हिंमत असेल तर घरातली मुलं चुकली असेल तर सांगा ना, फाशीला टाका। आम्ही त्या अशोक खरातला वाचवण्यासाठी कुठला हिंदू समाजाचा माणूस पुढे येत नाहीये। देवेंद्रजींनी किंवा आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये तडजोड केली नाही, फरक केला नाही। चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत। आणि इंटरनॅशनल फंडिंग झालेली आहे, टेरर फंडिंग असो, इंटरनॅशनल फंडिंग म्हणा, सगळ्याचे पुरावे टप्प्याटप्प्याने हाताला लागतील किंवा डिपार्टमेंटकडे आहेत। सगळं काय बघो, आगे आगे खेळ होता है क्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।